मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। आपली लोकसभा ही वेगळी लोकसभा होती, पण पक्षाची राज्याची जी लोकसभा होती त्यामुळे हे सगळे चिन्ह एकत्र आले. जेव्हा मी लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा माझा प्रचार ज्या सगळ्या युतीच्या माझ्या महायुतीच्या घटकांनी केला ते म्हणाले, ताई आम्ही तुमचा प्रचार करतो. म्हणजे कोण म्हणले? सगळे. म्हणजे जे आमच्यावर राष्ट्रवादीचे लोक आले, जे आमच्यावर शिवसेनेचे लोक आले, रिपाईचे आले, ते म्हणले ताई आम्ही तुमचा प्रचार करणार, कारण आम्हाला तुमच्याविषयी काही तक्रारच नाही. जरी तुम्ही आमच्या पक्षाच्या विरोधात होत्या तरी कधी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही, कोणावर खटले केले नाही, कोणाच्या चौकशा लावल्या नाही, कोणत्या ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप केला नाही. आम्ही तुम्हाला काय म्हणून म्हणावं? आमच्या कार्यकर्त्यांना काहीच तुमचा त्रास झाला नाही. सगळं चांगलं चाललं होतं. दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं असतं तर चित्रच वेगळं राहिलं असतं. काय सुरेशांना? पण मतदान आपलं गेलं कुठं? शेवटच्या खड्ड्यातच, तिकडं खड्ड्यातच गेलं ते सगळं. आता ते जी पीडा आहे ती पीडा इतकी तुम्ही जिवारी लावून घेतली की आपल्या आष्टी मतदारसंघातच लोकांनी जीव दिला. काल मी परळीमध्ये भाषण करत होते आणि जेव्हा मी पडले ना त्याचा अनुभव सांगत होते. माझ्या डोळ्यात एक थेंब पाणी नाही आलं. एक थेंब. 10 वर्षात सांगा कधी मी रडले, कधी गिळगिळले, कधी पदर पसरून स्वतःसाठी काय मागितलंय? नाही. पण जेव्हा त्या लेकरांनी जीव दिला ना, मी लहान लेकरासारखी आणि जगाचा भान विसरून कोलमडून गेले. माझ्याबरोबर सगळे होते. त्यांना आश्चर्य वाटले. म्हणजे माझ्यावर तुम्ही किती वर्ष झाले काम करायला ना? 17 पासून. आधी पण होतेच की लहानपणी. आता काम करायला तितके वर्ष. मी कधीच रडले नाही. झालं त्याच्यानंतर पुन्हा आता रडायचं नाही, आता रडवायचं. काय करायचंय? माझी इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीची सत्ता आणायची. आणि ती जेव्हा सत्ता येईल तेव्हा हे बसलेले चंदूलालजी साहू सारखे प्रत्येक मतदारसंघात ऑब्झर्वर आहेत. त्या प्रत्येकाचा रिपोर्ट दिल्लीपर्यंत चाललाय. कोण प्रत्येक मतदारसंघात जाऊन सभा घेऊन लोकांच्या हृदयाला भिडते याची नोंद दिल्लीपर्यंत चालली. ह्याच्या बदल्यात मला काही पाहिजे नाही, पण महायुतीची सत्ता आणायची आहे. कारण घडी गेली की काय होते? घडी गेली म्हणजे काय होते? पिढी जाते. मग एकदा एखादा निर्णय चुकला, कोणी राजकारणात अपवादानी, अनावधानानी, अपघातानी कधी आमदार होतात, कधी खासदार होतात, पण त्याचा पब्लिकला काय फायदा होतो? जनतेला काय फायदा होतो? काहीच होत नाही. आम्ही जेव्हा लोकसभेत प्रचार करत होतो, सुरेश अण्णांना मी काय काय काढलं लोकांनी, ते सीएच काढलं. बाबा सीए म्हणजे मोदी सरकार आलं तर काही खरं नाही, अवे संविधान बदलणार आहेत, अल्पसंख्याकांचं काही खरं नाही. मी प्रश्न केला, 2014 ते 24 मध्ये कुणाला हात लागला, कुणाला धोका दिला, कुणाच्या केसाला हात लावला? मला एवढं सांगा, किती लोकांना घरकुलं मिळाले हो? इकडं प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलं मिळाले अशा हातवर करा बरं तुमच्यापैकी. आता तुमचे घरकुलं मिळताना तुम्हाला कोणी विचारलं? इथे मुस्लिम बांधवांना घरकुलं मिळाले असतील ना? तुमच्याचकडे नगरपंचायत आहे, बौद्ध बांधवांना मिळालेच असतील. मग या लोकांना घरकुलं नेले, लाभ दिले, शासनाच्या स्कीमचे, आयुष्यमानचे कार्ड दिले, मोफत धान्य कोविड मध्ये गरिबांच्या घरोघरी पोहोचवलं, तर त्यांना जात धर्म कोणी विचारला नव्हता. मग मोदीजींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीने अशा प्रकारचा खोटा आरोप करायला सुरुवात केली.
ते बोलता बोलता आमचं नाकीनव त्या नागरगोजेंचा आश्रम आहे तिथे सुरेशांना तुम्हीच घेऊन आला होतात काही लोकांना की हे घाबरले त्यांना वाटले आम्हाला देशातून काढून टाकतील पण अशा प्रकारचं कुठलंही झालेलं नाही 10 वर्षात आणि गेल्या हॅट्रिक केली मोदीजींनी सरकार आणलं झालं का काही संविधान बदललं का उलट संविधान सशक्त करण्याचं काम त्यांनी केलं काम नको आपल्याला दुष्काळ मुक्त महाराष्ट्र दुष्काळ मुक्त जिल्हा नको आता ऊस तोडायला जाणार तुम्ही पाया पडते बाबा पाया पडते 20 तारखेपर्यंत राहा त्यासाठी एवढं कळा 35% भावावर दिली जाऊ नका तेवढं मी तुम्हाला हात जोडून विनंती करते बॅगा भरून निघालेच आहेत तुम्ही अर्धे तर गेलेच असतील तिकडं नका जाऊ नाही उद्या बिद्या काही जायचं नाही प्लीज आणि गेलात तर तरी पण 19 ला रात्री या 20 ला मतदान करा मग जा माझी विनंती आहे तुम्हाला कारण या जिल्ह्यातून लाखो लोक बाहेर जाणार आहेत आणि कसं तुम्ही गप्पा हाणायलात विजय मिळवणार आहेत म्हणून नाही मिळू शकत ना जो माणूस मुंडे साहेबांवर प्रेम करतो जो माणूस कष्टकऱ्यांसाठी झटतो आम्ही आता किती आंदोलन केले त्याच्यासाठी अण्णा तुम्ही केले 19 मध्ये केलं आता केलं आंदोलन केलं नाही का ऊसतोडांसाठी ऊसतोडांच्या मदतीसाठी गेलो नाही का मग त्यांनी जायचं नाही अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आता मी जेव्हा पालकमंत्री होते पालकमंत्री असताना काम केलं आता हे सगळ्यांना मांडून 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 मी थकून गेले कशाला मांडू तेच मी सगळ्या गावांना रस्ते दिले ज्या गावात कधी मला 10 मतं पडले नाही त्या गावाला रस्ते दिले माहित नाही का लोकांना किती वेळा सांगायचं ते मी नाही सांगणार आहे आता ते मी एवढंच सांगणार आहे की नियतीचा खेळ आहे बघा मला खासदार लागूच द्यायचं नव्हतं आमदारच लागू द्यायचं होतं म्हणून मी परत आले इथे बरं आता आमदार नाही मी अण्णा तुम्ही जसे 3 जिल्ह्याचे झालतात आमदार तशी मी आमदार आहे पूर्ण राज्याची आता मी आष्टीची पण आमदार आहे मी केसची पण आहे गेवराईची पण आहे परळीची पण आहे सगळीकडचे आमदार आहे मी आता कोण आली महाराष्ट्राची वागी आता मी आमदार नव्हते तरी तुम्ही कुठे गेलात का तहानेने मरायला तरी कुणाच्या दारात चमचाभर पाण्यासाठी तुम्ही स्वाभिमान गहाण टाकला नाही मला गर्व आहे तुमचा गर्व आणि जर कुणी मला म्हणलं की कुबेराची संपत्ती एका तराजूमध्ये ठेवा आणि या लोकांचं प्रेम मी केवळ आणि केवळ तुमचीच निवड केल्याशिवाय राहणार नाही अरे केवढा दसरा मेळावा दरवर्षी मी घेते कधी नख तरी लावलं का कुणाच्या विचारांना कुणाच्या संस्कारांना कुणाच्या कुठल्याही स्वाभिमानाला त्या दिवशी भाषण केलं अण्णा मी वळून बघितलं अण्णा कुठे आहेत अण्णा थोडं लेट झालं यायला ट्रॅफिक केवढी जॅम झाली होती मी बघितलं अण्णा मंचावर होते एवढा कार्यक्रम एवढ्या लोकांपर्यंत जाणं एक बांधून ठेवणं वर्षानुवर्ष लोक समाज सगळ्या विचारांचे लोक या जिल्ह्याला दृष्ट लागली कुणाची माहित नाही पण आता ही दृष्ट लागलेली आता आपल्याला पूर्णपणे याच्यावर निर्णय घ्यायचा आहे येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे मी इथे सभेला आपल्या समोर मतदानाच्या साठी उभी आहे अण्णांचं भाषण मी उत्सुकतेने ऐकायले होते भरपूर मुद्द्यांवर मला बोलायचं होतं त्यांनी ते रानडुकराचं वगैरे उदाहरण दिलं ते माझ्या परळीला वाढदिवसाला आले रानडुकरच मारतो म्हणले मी हसले पण काही काढता तुम्ही म्हणून अरे कोण जसं कधी विचार करू शकत नाही की पिकांवर उभ्या पिकांवर रानडुकरांचा हल्ला किती भयानक असतो हरणांचा हल्ला किती भयानक असतो त्याला गोळी घालायला गेले तर मोरांनी ओरडले कसं गडबडच झाली सगळी पण राजकारणाच्या या परिस्थितीमध्ये राजकारणाच्या पिकांमध्ये सामाजिक बांधिलकीच्या सामाजिक एकीच्या आणि उज्ज्वल भविष्याच्या पिकामध्ये कुठलंही जनावर गेलं तर त्याला आपण कधीही थारा देणार नाही आपण त्याचा शिकार केल्याशिवाय राहणार नाही खरंच माणसातले माणसं आहेत मी सुरेश अण्णांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याच्या आधी जिल्हा परिषदची निवडणूक होती
आधी आमचं ठरलं नव्हतं की ते येणार आहेत, आधी फक्त त्यांचे माणसं एक्सपोर्ट करणार एवढंच ठरलं होतं आमचं. आणि मग त्यांच्या माणसांना मी हेलिकॉप्टर मधून घेऊन आले. म्हणलं मध्येच कोणतर लंपास करतील आमचे माणसं, कारण एवढी थ्रेट झालती, त्यांचं टेन्शन, ते ऍडमिट झालते पुण्याला. आणि मग ते माणसं आले, जिल्हा परिषद आणली, खुन्नसवर जिल्हा परिषद आणली, खुन्नसवर. कारण मी जर ग्रामविकास मंत्री असताना या जिल्ह्याचे जिल्हा परिषद आपल्या ताब्यात नसती तर तुमच्या गावात काही चालू नसतं. ठेंगा आला असता, ठेंगा. तुमच्यासाठी आणले, तुमच्यासाठी. अण्णांना विधान परिषदची स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी तेव्हा दिली. किती काम केलं, किती प्रचार केला, माझ्या डोक्यात चालत नाहीये. रात्री 3-4 वाजता मी मतदारांना पाया पडायला गेले की हे मतदान द्या. आणि लढाई साधी नव्हती, डायरेक्ट या राज्यातले सगळ्यात मोठे नेते शरद पवार साहेब त्या लढाईत उतरले होते आणि प्रत्येकाला फोन करत होते. काँग्रेसचे मतं जास्त होते, आमचे मतं कमी होते, तरीही 75 मतं जास्त घेऊन निवडून आलो. आता एवढ्या वर्ष आपण एकत्र काम करत असताना मी युती धर्म पाळणार नाही असं कसं होईल? प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, पंकजाताई येणार का, पंकजाताई नाही येणार का, ही चर्चा का होते बरं? बरेच लोक सभेला गेले ना, माझ्याही आले ना, बरेच लोक माझ्या बरोबर फिरत होते ना, माझ्या गाडीत फिरत होते ना, माझ्या बरोबर प्रत्येक बूथवर मी गेले की नमस्कार करायचे. मी म्हणायचे चांगलं चाललंय का, हो हो म्हणायचे ना. अहो मी किती म्हणजे गेवराई बीड मध्ये अशा बूथवर गेले, दोन्ही बूथ एजंटच नव्हते, तरी 96,000 गेवराईच्या बहादर जनतेने मत दिलेत. बूथ एजंट नव्हते तिथं. पण माझ्या सभेला का महत्व आहे? कारण पंकजा मुंडेवर प्रेम करणारा माणूस कशानेच विकला जात नाही, कशानेच नाही. राजकारणात सगळ्यांनी, मी सुरेशांना तुमचं एका गोष्टीसाठी कौतुक करणार आहे, तुम्ही प्रेम मिळवलंय राजकारणात, असं नाही की नाही. लोकांचं तुम्ही प्रेम मिळवलंय. राजकारणामध्ये प्रेमाबरोबर विश्वास हेही आत्ताच्या राजकारणाची अत्यंत आवश्यकता आहे. आणि आता राजकारण कंटाळा आलाय, लोकांना नाही पाहिजे सारखं भाया सारायच्या, गचांडी धरायची, भांडायचं, कंटाळलेत लोक. मी तर बघायले, तुम्हाला माहित नाही माझ्या सभा म्हणून असं चाललंय, मी ओव्हरऑल सगळ्या महाराष्ट्रात बघायले, सभेला यायला लोकांची इच्छा तेवढी नाहीये. ठीक आहे आम्ही मतदान करतो बस करा म्हणाले. का आता झाली लोकसभा, लोकांना आता शांत विकास दिलाय, लाभार्थ्यांना घरोघरी. आता या माऊलीच्या खिशात तो काय पैसे बाबा, तुम्ही किती आलेत, किती आलेत अकाउंट मध्ये, किती केल्या तुम्ही नोंदी? अण्णा हायस्ट नोंदी केल्या म्हणून उल्लेख झाला. भाजपची मीटिंग होती, मला आता आठवलं, भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग मध्ये देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला की सुरेश देसाईंच्या आष्टीमध्ये काय 92,000 का काहीतरी, आणि एक आपल्या नाही अजून एक कोण आहे, आपलं संभाजी पाटील निलंगेकरच्या मतदारसंघात 92,000 नोंदी झाल्या. त्यांनी आवर्जून नाव घेतलं की यांनी एवढ्या नोंदी केल्या. किती पैसे मिळाले मिळाले का नाही, का दिले नवऱ्याला? पुन्हा रात्री मार खायचा. काही लोक जातच असतील ना, लावून येतात लोक, काय करायचं? मला ज्या गावात जाते बाया म्हणते दारूबंदीच करा, आणि माणसं म्हणतात नाही. म्हणलं तुमची दारूबंदी केली की हे उलटवून मतं देतात माझ्या. बायकांना 7,500 रुपये मिळाले, बरोबर आहे? मग ते काय तुम्ही ठेवले ना, आपला सख्खा भाऊ असेल ना, किती ओळणी टाकतो प्रकाश बहिणीला, वही नाही का? किती ओळणी टाकतो बाबा? 500. तू किती टाकतोस? हसायलाच त्याला. सुरेश तू तर करोडपती आहेस, तू किती टाकतोस? 100 टाकतो. तुझा मेवना आहे का तो? तुझा मेवना असेल ते. महेंद्र तू किती टाकतो? तुम्ही किती टाकता अण्णा? 5-10 लाख तर टाकावं लागेल ना. 1000. विजूभाऊ तुम्ही? हा, तुमच्या सगळ्यांचं रक्त पाणी घाम सोडा, तुमचा जीव सुद्धा माझ्याच मालकीचा आहे.
माझ्याच मालकी. तुम्हाला देता पण येणार नाही, शपथ आहे माझी तुम्हाला, जीव सुद्धा द्यायचा नाही, एवढा प्रेम तुम्हाला माझ्यावर. या माऊलीच्या खिशात नाही, अकाउंट मध्ये 7,500 आहेत. सख्खा भाऊ एक वेळ प्रेम करणार नाही, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री मात्र तुमचे लाड केल्याशिवाय राहणार नाही. सख्खा भाऊ 1000 रुपये वर्षाला, 500 रुपये, बघा हे एवढे कमवते, एवढे पाणी पुरवठ्याच्या योजना, एवढे रस्ते, एवढे पत्र घेऊन जातात माझ्याकडून, आणि ते आई बहिणीला 500 एक 1000 देतात. पण आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी महिन्याला तुम्हाला 1500 दिले, म्हणजे सख्या भावानी वर्षाला दिले, त्याच्यापेक्षा जास्त महिन्याला दिले. आणि आता तर उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही 2100 रुपये महिलांना देऊ. आणि आघाडीवाले काय म्हणतात, 3000 देऊ, 5000 देऊ. आम्ही इतके दिवस कुणी झोपा काढायला सांगितले होते, का नाही दिले? 2.5 वर्ष सरकार होतं की नाही, द्यायला पाहिजे होतं ना, नाही दिले. द्यायची दानत पाहिजे, दानत. मी गरीबात गरीब माणूस बघितलाय, मला माझ्या डोळ्यात पाणी येते कधी कधी. एखाद्या म्हातारा गावातला येतो, पांढरी दाढी, मळकं धोतर, आणि माझ्या हातात ना हळूच मळकी नोट ठेवतो, मी शपथ सांगते. इतका माझा जीव भरून येतो ना, ते इलेक्शन मध्ये टाकते 100 रुपये हातात माझ्या, इतका जीव. तुम्ही होतात का ते वर तरी? एक तर आमचा मराठा समाजाचा पोरगा आहे, कुठे गेला, इथं नाही, तो बीड मध्ये, त्याची जमीन विकली होती. जमीन विकल्यावर मला ताई, पहिला जमीन विकल्यावर पैसे आले तुम्हाला द्यायचे. मी आठवडाभर त्याला टाळत होते. मी म्हणलं मी कुणाकडून पैसे घेते का मी कुणाकडून पैसे? कुणाकडून घेत नाही मी पैसे, काहीच घेत नाही मी कुणाकडून प्रेमाशिवाय. आणि मग त्यांनी मला आणून दिली. ही भावना आहे. आज या माझ्या माय माऊलीच्या अकाउंट मध्ये पैसे, तिला किती 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 समाधान आहे तुम्हाला सांगते. अर्ध तिकीट मस्त, दिवाळीला माहेरी जाऊन यायला सोपं झालं. अर्ध तिकीट, हसू येईल त्या छोट्या मुलीला. अर्ध तिकीट आता तर सांगितले आपल्या मॅनिफेस्टो मध्ये 100% मोफत आहे महिलांना एसटीचा प्रवास, 100%. मग जा, नवरा पण म्हणाल चल तुझं तिकीटच लागत नाही, चल माझ्यासोबत, घेऊन जाईल देवाला, दर्शनाला, कुठं अजून. हे तुम्ही तुमचं दुःख सांगायलात का अण्णा? अण्णा म्हणाले नवऱ्याला घरी बसवतो ना, आम्ही जाऊन येतो म्हणतात. सगळ्या नवऱ्यांचं हे दुःख झालंय आता. महिला हुशार होत्या हो, तुम्ही बांधून ठेवल्या. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती महिलांनी चालवलंय जग. राक्षसाचा थैथयाट झाला तर कधीच सांगा विष्णूनी आणि महादेवानी मारलंय, महाकालीचं आव्हान केलंय आणि राक्षसाचा अंत करायला सांगितलंय. अरे महालक्ष्मी समुद्रामध्ये लोप पावली तर तोपर्यंत महालक्ष्मीला समुद्र मंथनातून बाहेर काढलं नाही ना, देवाला चैन आहे ना, राक्षसांना चैन आहे. या जगाचे सृष्टीचं चालन कधीही होऊ शकत नाही स्त्री शक्तीशिवाय. आणि अशी शक्तीचा अवमान जर कोणी केला तर ईश्वर त्याला कधीच क्षमा करत नाही. मी राजकारणामध्ये जेव्हा स्त्रीला कोणी अवमान केला मी त्याच्या पाठीशी उभी राहिले. मी राजकारणामध्ये काम करत असताना आताही निवडणुकीमध्ये मी लोकांना म्हणायचे मत द्यायचे तर नका देऊ पण अवमान तरी करू नका. एक स्त्री तुमच्या दारात आली, लक्ष्मी तुमच्या दारात आली. पण ही परिस्थिती ऐतिहासिक होती, जगा वेगळी होती, ती झाली, पार पडली. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही सदैव टवटवीत चेहरा तुमचा कसा असतो काही झालं तरी. मी सांगितलं कारण मला कशाचीच भीती वाटत नाही. आता फटाके उडताना तुम्ही बघितलं का मला, मी आपलं कावरी बोरणे अशीच उभी राहिली. मी कशाचीच भीती नाही वाटत मला. माझा सोन्यासारखा बाप गेला हो दिवसा ढवळ्या, मला काय भीती नाही, कशाचं गम नाही, कशाचं काय नाही. फक्त भीती वाटते की एखाद्या सभेला पंकजा मुंडे गेली रिकाम्या खुर्च्या समोर असतील ते क्षण कधी माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षण. माझ्या सभांचं महत्व का जगभर सभा व्हायल्यात, जगभरच्या नेत्यांच्या व्हायल्यात, कारण या सभेने आलेला माणूस कधीही दगा देत नाही, कधीही अयोग्य निर्णय करत नाही.
पंकजाताईंची साथ वाया घालू देत नाही एवढं प्रेम आहे. मी तुमच्या उपकारात जन्म काढू शकते. आज आता भाषण काय करू, योजना सांगू, काय सांगू, बोर झाले लोकांना. किती संमेलन घेतले, लाभार्थी संमेलन, हे तेच सांगायलो आम्ही. काय सांगू, माझ्याकडनं ऐकायचं नाही लोकांना, हेच ऐकायचंय. ताईला काय वाटतंय? मला एवढंच वाटतं की जेव्हा या महाराष्ट्राचा इतिहास आता या निवडणुकीचा लिहिला जाईल आणि महायुतीचे उमेदवार निवडून येतील आणि सत्ता प्रस्थापित होईल, तेव्हा पंकजा मुंडेचा वाटा त्याच्यामध्ये असावा आणि त्याच्यामध्ये आपल्या आष्टी मतदारसंघातून आपण आपला हक्काचा उमेदवार तिथे मुख्यमंत्री आपला करण्यासाठी हात वर करायला पाठवा. एवढीच मी तुमच्याकडनं मागणी. अत्यंत शांत आणि संयमाने जीवनामध्ये मी वाटचाल केलेली आहे. जो माझ्या बरोबर आहे त्याला मनाने दिलंच आहे आणि मी माघारी करणारी नाही. मला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंबकत चाललं की यांचं तिकीट तर ठरलंच होतं. मला हे 2 महिने आधीच माहित होतं की गेवराई त्यांना जाणार आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे. आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होतं तरी लटकले लांबले. मला कळेच ना काय झालं. पण ठीक आहे, जे झालं त्या दिवशी जाहीर झालं. त्यांनी फॉर्म भरला, आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे. मी विनंती करताय, तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा, त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा. एवढंच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते.